महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। बीडच्या कन्हेरवाडीतल्या महादेव मुंडेंचा परळी तहसील कार्यालयासमोर खून, आका आणि इतर कोणाच्या तरी सांगण्यावरून आरोपींना अटक नाही, सुरेश धसेंचा गंभीर आरोप। विष्णू चाटेच्या बीडच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर, अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशी कराड चाटे गुले होते एकत्र, बीड प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा हाती। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडला मोठा दिलासा, सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, न्यायालयाचा आदेश। सुशीलने बंदुकीचा धाक दाखवत लुटल्याचा होता आरोप। पालकमंत्रीपदावरून रायगडमधील शिवसेना आमदारांचं मुंबईत शक्तीप्रदर्शन, शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी, तर नाशकात भुसेंसाठी समर्थकांची घोषणाबाजी। बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, सोमय्यांची तक्रार आणि पुराव्यांच्या आधारे कारवाई। सैफ अली खान प्रकरणाचा तपास पीआय सुदर्शन गायकवाडांकडून काढून अजय लिंगनूरकरांकडे सोपवला, तपास अधिकारी बदलण्याचं कारण अद्याप अस्पष्ट। प्रत्येक योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच, कृषी मंत्री कोकाटे यांचा अजब दावा, पीक विम्याच्या मुद्द्यावरून कोकाटेंचं खळबळजनक विधान, विरोधकांचा हल्लाबोल। दावोसमध्ये एका दिवसात तब्बल 4,60,000 कोटींचे 15 सामंजस्य करार, जेएसडब्ल्यू ग्रुपची महाराष्ट्रात 3 लाख कोटींची गुंतवणूक, हजारो रोजगारांच्या संधी। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं दर्शन 4 दिवस बंद, दर्शनासाठी वेगळी व्यवस्था, मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील स्वामी विवेकानंदांचा जन्मोत्सव सोहळ्यात देशातली सर्वात मोठी महापंगत, एकाच पंक्तीत 2 लाखांच्या वर भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ।